2 महिन्यापूर्वी माझे मीटर भरण्याची तारीख 12 होती आणि त्याच्या आधीच माझं 4-5 दिवस अगोदर माझं मीटर कापलं. मला माहितच नाही. ह्यांना गोऱ्यांना फोन केला, साहेब माझे लाईट गेली, माझं मीटर जळालं का बघायला पाठवा माणूस. तर म्हणतात नाही तुमची लाईट. म्हटलं अहो तारीख अजून 12 तारीख आहे बिल भरायची आणि मी बिल भरू शकते म्हटलं. आणि म्हटलं कट कशी काय केली. नाही म्हणे तिकडूनच होते ऑफिसमधून. त्यांनी काय सांगितलं की स्मार्ट मीटरवरची हे नाही, कोणाची जबरदस्ती नाही. जर कंझ्युमरची जर परवानगी असेल तरच स्मार्ट मीटर लावता येतं, असं लावता येत नाही. असं घटनेत खोटं बोलताय. अजिबात चालणार नाही सगळं. ही म्हणणं अजिबात चालणार नाही. ते उद्या उठून जर पाऊस आला मोठा काहीतरी सुनामी आली काय आली परत ती लाईट जाणार आणि मनसे आधी नाही म्हणणार कधी. या गैरसमज तुम्ही राहू नका. याच्या पुढचं आंदोलन होणार नाही. डायरेक्ट ऑफिस तोडफोड होईल. मग जबाबदार तुम्ही राहणार. गेल्या अनेक महिन्यांपासून माथेरानमध्ये शनिवार, रविवार आणि पर्यटनाच्या हंगामात वीज पुरवठा खंडित होत असल्यानं स्थानिक नागरिक, व्यापारी आणि पर्यटक त्रस्त झाले होते. वीज पुरवठा खंडित झाल्यामुळं पाणीपुरवठा योजनेवरही परिणाम होत होता. त्यामुळं पर्यावरण, पर्यटन व्यवसायावर मोठा परिणाम होत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांनी महावितरणच्या विरोधात उपोषणाचा इशारा देत काल माथेरान श्रीराम चौक इथं आंदोलन सुरू केलं होतं. दरम्यान माथेरानमधील सर्वपक्षीय पदाधिकारी आणि स्थानिक नेत्यांनी महावितरणच्या कार्यालयात जाऊन कर्जत विभागाचे अभियंता चंद्रकांत केंद्रे यांची भेट घेतली. यावेळी नागरिकांच्या समस्या आणि वीज पुरवठ्याबाबतच्या तक्रारींचा पाढाच वाचण्यात आला. यानंतर अभियंता चंद्रकांत केंद्रे यांनी उपोषणस्थळी भेट देत संतोष कदम यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. यावेळी उपस्थित माथेरानकरांनीही आपल्या भावना व्यक्त करत अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. महावितरणकडून यावेळी महत्त्वाचं आश्वासन देण्यात आलं. माथेरान आणि नेरळसाठी स्वतंत्र सबस्टेशन उपलब्ध करून देण्यात येणार असून सध्या असलेला वीज पुरवठा पॉईंट 1 वरून पॉईंट 2 वर स्थलांतरित करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय. तसंच माथेरानसाठी 20 किलोमीटर नवीन केबल टाकण्यात येणार असून कमी दाबाच्या वीज पुरवठ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी तातडीनं 5 नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. महावितरणच्या या सकारात्मक आश्वासनानंतर नगराध्यक्ष चंद्रकांत चौधरी, उपनगराध्यक्ष संतोष सेलार, नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत मनसे शहराध्यक्ष संतोष कदम यांचं उपोषण स्थगित करण्यात आलं. समस्त माथेरानकरांचं सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद. कारण मी उपोषणाला सकाळपासून बसल्यापासून त्यांनी जी एकी दाखवली अशीच एकी मला वाटतं पुढे कायम राहील असे मी आशा बाळगतो. आणि आता जे केंद्र साहेबांनी जे आपल्याला आश्वासन दिले आणि आठपट्टा साहेबांनी जर ह्यात पण त्यांनी काही तफावत केली तर याही पेक्षा मनसे चालणे आंदोलन करत, लोकशाही मार्गातून नाही. शहर अध्यक्ष संतोष कदम हे उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्या यांनी एमएससीबीने पूर्ण मान्य केलेल्या आणि ते पूर्ण आश्वासन दिलेलं आहे. त्या येणाऱ्या काही दिवसात त्या पूर्ण मार्गी लागतील आणि आम्हाला असं वाटतं ते मार्गी त्यांनी लावाव्यात. आणि जर ती मार्गी लागलं नाही तर आम्ही पुन्हा उपोषण करणार नाही. जे आमची मनसे स्टाईल आहे त्या स्टाईलने त्यांना उत्तर दिलं जाईल याची त्यांनी दक्षता घ्यावी. या माथेरानसाठी आमचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता तिथं स्वतः मागच्या काही दिवसाखाली स्वतः त्यांनी माथेरान स्वतः फिरलेलं आहे. काय काय इथल्या अडचणी येतात, काय काय भौगोलिक परिस्थिती आहे, आपल्या इथं काय करता येईल चांगल्या दर्शन आहे त्याच्यावर माननीय मुख्य अभियंताने पण खूप सहकार्य केलं. आपल्याला आपल्या 3 जिल्हे जर पकडले आपण, रायगड जिल्हा, ठाणे जिल्हा, मुंबई जिल्हा, सगळ्यात झुकत माफी आपल्या कर्जत तालुक्याला भेटलेलं आहे. आणि ह्याच विषयी एक आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे याच्यात टेंडर सुद्धा ओपन झालेलं आहे. इथं माथेरानसाठी पण एक कंडक्टर लोड वाढवून मिळालेला आहे, कर्जतसाठी पण लोड वाढवून मिळाला आहे, कशाला पण मिळालेलं आहे. इथून पुढे मला ग्वाही देतो माथेरानवर तर माझं तर आहेच आहे लक्ष, पण आमचा वरिष्ठ अधिकारी सुद्धा लक्ष असते माथेरानवर. इथं जागतिक वारसा असल्यामुळे माथेरानला की बारीक बारीक गोष्ट सुद्धा इथली दखल घेतली जाते. तर याच्यामध्ये इथून पुढे बी काम चालूच आहे, काम चालूच राहील. आणखीन मी आता स्टाफची मिटिंग येणार आहे. आणखीन काही छोटे मोठे जे प्रॉब्लेम आहेत, डिओ जाणं, काय फीस जाणं किंवा कम्युनिकेशन कमी झालं असेल तर ती आता होऊन जाईल, सुरळीत होऊन जाईल सर्व. आपला तर मी हमेशा अलर्ट करतच असतो की ग्राहकांचे फोन उचलणे, ग्राहकांची सेवा करणं हा एमएससीबीचा गावाच आहे. ग्राहकांना अखंडित वीज पुरवठा करणे, त्यांचं सोल्युशन काढणे, किंवा आपण ग्राहकाला आपला देवता समजतो. याच भावनेनं सगळ्यांना मिळून काम करायला पाहिजे. की काही कुणी काही मिसगाईड असेल किंवा मिसकम्युनिकेशन असेल किंवा काही कमी जास्त कोणी काम वागत असेल, मी आता मिटिंग घेऊन चर्चा करून करतो फायनल काय विषय.
यामुळे लवकरच माथेरानचा वीज प्रश्न मार्गी लागेल आणि पर्यटनासह स्थानिक नागरिकांनाही मोठा दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. माथेरानच्या वीज प्रश्नावर महावितरणनं दिलेली आश्वासनं प्रत्यक्षात कितपत उतरतात हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24.